खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज संत वाङ्मय सेवा संघाचे अध्यक्ष ह.ब.प. पंढरीनाथ नाना तावरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार सुरेश कुमार झेतलिया, संतोष सांबरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे, भास्कर आंबेकर, चंद्रकांत दानवे आदींसह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। समस्या मग त्या सार्वजनिक असतील, व्यक्तिगत स्वरूपाच्या असतील, त्या सांगण्याकरता आपण कुठेतरी एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरी, एखाद्या कार्यालयात कुठे गेलं पाहिजे आणि त्याला आपली कैफियत सांगितली पाहिजे की जेणेकरून आमच्या गावातल्या ह्या समस्या आहे, ह्या सोडवण्यासाठी आम्ही आपल्या कार्यालयापर्यंत आलो। ती एक बसायला जागा असावी आणि म्हणून खऱ्या अर्थाने संपर्क कार्यालय। अण्णा तुमच्या म्हणजे आमच्या वडिलांच्या पिढीच्या काळात, तुमच्या काळात औरंगाबादहून आपण एक माणूस निवडून जालन्यात दिला आणि आता याला भेटायचं तर कुठं भेटावं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता। प्रत्येक जण विचार करत होता की आता कुठं भेटावं, जालन्याला भेटाव, फुलंब्रीत भेटाव का संभाजीनगर औरंगाबादला भेटाव। काही जण म्हणायला लागली की आता तुम्हाला जवळचा माणूस सोडून दिला आणि 120 किलोमीटर जावं लागेल। खऱ्या अर्थाने मी दिलगिरी व्यक्त करेल की गेल्या 3 महिन्यापूर्वीच होणारं उद्घाटन आज उशिरा का होत नाही पण पार पडतंय। जीवाचं रान केलं, हाडाचं पाणी केलं, पण सगळेजण मराठवाड्यामध्ये एक लातूरला काँग्रेस आयचं सीट आलं आणि आमचं बीडला आलं। आम्ही सगळे म्हणतो बीड येणार नाही, पण भैयासाहेब आलं कसं हे त्याची आता आपल्याला वाटतंय कसं आलं। ईव्हीएम मध्ये गडबड आहे की काय असं वाटायला लागलं। अध्यक्ष त्या खरोखर 2 सीट आले आणि उभाटा गटचे मला माहित नाही आलं का मराठवाड्यात 2 आले। या पद्धतीनं सगळीकडे सफाई होण्याचं काम हे झालेलं आहे मित्रांनो, चालणार नाही। त्याला तेव्हाच पाहिलं इसमें तो गड़बड़ है, ये गड़बड़ में जाके मिलने का और कैसा चुप बैठने का सोपान है त्यांनी काम केलेलं आहे। स्टेज पे इस पत्रिका पे सुरेश झेतलिया का नाम था तो हमारे मित्र ए.जी. बोराडे ने उसको राउंड करके कहा कि ये निलंबन हो चुके हैं। मैंने उनको बोला अगर ये बात करूं तो आधे लोग यहाँ से निकल जाएंगे। चलता है कुछ फर्क गिरता नहीं। मैं सर झुका के इस शहर में चलने लगा मगर मेरे मुखालिफिन की दहशत आज भी हो रही है। ये मेरी नेकियां थी जो मेरे काम आई है कि बगैर दस्तार के मेरी इज्जत आज भी हो रही है। कल्याण राव, पहले तो मैं आपको बधाई देता हूं कि आपने यहाँ कार्यालय खोला है, पण तुम्हारा राजकारण औरंगाबाद है और हमारा राजकारण जालना है। जालना में ज्यादा काम किए तो जाना ऐसा बोलते लोग। काम करो पण एहसास रखना चाहिए कि मैं तुम्हारा काम कर रहा हूं। क्योंकि मैं देखा हूं कि हमारे मित्र भास्कर आंबेकर जी का नगर पालिका में काफी अच्छा था तो लोगों ने उनको जाना बोल दिया। हमारे मित्र कोरोना योद्धा सम्मान्य राजेश टोपे, इतना काम उनका शायद मुझे नहीं लगता कि मराठवाड़े में किसी ने काम किया है, लेकिन इस बार भी उनको जाना कर दिया। अब ठीक है, बबलू चौधरी का काम है नहीं, ये अलग बात है। और मैं तो कुछ काम नहीं किया इसलिए मुझे जाना बोलते हो। जितने भी यहाँ धार्मिक स्थल है, प्रार्थना स्थल है, मंदिर है, मस्जिद है, चर्च है, बौद्ध विहार है, सबसे ज्यादा काम अगर किसने किया तो हम लोगों ने किया। लेकिन जहां जहां काम ज्यादा हुआ वहां फतवा मेरे खिलाफ निकला। इसलिए मैं बोलता हूं कि जो काम करना है सोच समझ के काम करो। और शहर में ऐसा है हमारे मतलब के है यार मगर दिल के सब काले हैं। मतलब के यार है मगर दिल के सब काले हैं। मौका मिलते ये डसने वाले हैं। मौका मिलते ये डसने वाले। किस में कितना जहर है ये हमको मालूम है कि सबसे ज्यादा सांप
हमही ने पाले. स्तरावरचं विवेचन, चर्चा, अनालिसिस चालू आहे. मला असं वाटतं की ते होत राहील. काय कोर्ट कचेऱ्या असतील, आणखीन बाकी भानगडी असतील, ईव्हीएम असेल, ईव्हीएमचा विरोध असेल, ईव्हीएमच्या संदर्भाने काही आता पुढे ते नको अशा स्वरूपाने काही काम असेल, अशा अनेक गोष्टी चालल्या. जे काही निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये झालेली पार्श्वभूमी, वेगवेगळे जे काही जाती धर्माचं ध्रुवीकरण, आपण सगळेच महाविकास आघाडीचे लोक खरं म्हटलं तर सर्व धर्म समभाव मानणारे आणि त्या पद्धतीनं काम करणारे लोक आहोत. परंतु मी म्हणालो आता की कधी कधी योगायोग असतो आणि त्या योगायोगानेच मी एजंटला सुद्धा सांगत होतो की योग नसेल तर थांबावं लागतं आणि त्यामुळे तो योग नसेल तर कुठेतरी थांबण्याचा विषय असतो. त्या दृष्टिकोनातूनचं काम त्या ठिकाणी होत असतं. अरे आप अभी जो बोले ना, हौसले बुलंद है. तर एक मी जरूर सांगेल कि कैलाश जी, आपके साथ रहने के बाद हमारा सबका दुख कम हो जाएगा. तर प्रश्न एवढाच आहे की मला असं वाटतं आपण सगळेजण राजकारणात जर आलो, ठीक आहे, लोक कधी जिंकवतात, कधी हरवतात, कधी काय काय होत राहतं. आपलं नैतिक बल वाढवण्यासाठी तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन निमित्त मात्र ठरतं. खरं म्हणजे ही सगळी मंडळी, कैलास शेठ असतील, चंद्रकांतजी असतील, ही सगळी मंडळी लोकांमध्ये सतत वावरणारी आहे आणि ग्रास रूटवरती म्हणजे जमिनीवरती पाय ठेवून वागणारी मंडळी. पण हारजीत आपल्याला माहिती असते, जसं खेळामध्ये माणूस हारतो जिंकतो तशा पद्धतीचा हा विचार आहे. त्याच्यात काय चांगलं झालं काय वाईट झालं हा भाग वेगळा. खरं म्हणजे मी कधीतरी राजकारणात सहभागी होतो, कधीतरी तुमच्यापैकी काही लोकांनी मला सुद्धा एखादं मतदान दिलेलं असावं किंवा दिलेलं नसावं. तुम्हाला तो विसर पडला हे फार चांगलं झालं. त्याचं कारण मी उभं राहताना मी उभं न राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. माझा स्वभाव हा लोकांमध्येच काम करण्याचा आहे. मला लोकांनी का मतदान करावं असा प्रश्न मला विचारला होता. कारण मी लोकांच्या बरोबर आहे, लोक माझ्या बरोबर आहे. ते मतदानासाठी नाही, ते त्या कामासाठी आहे, त्या संबंधासाठी आहे. म्हणून मी लोकांकडून अपेक्षा केली नव्हती. लोकांनी मतदान दिलं न दिलं असतं तर मला एक चांगलं काम करण्याची नक्की संधी मिळाली असती. म्हणजे कशा पद्धतीचं काम निष्प्रभ पद्धतीनं होऊ शकतं ते दाखवता आलं असतं.